Hello students, welcome to my channel. विद्याक्राफ्ट. आता एक वाक्य आहे का, प्रसाद रन्स आणि दुसरं वाक्य आहे प्रसाद रन्स इनक्रेडिबली फास्ट. पहिल्या वाक्यातून आपल्याला कळते की प्रसाद धावतो आहे आणि दुसऱ्या वाक्यातून काय कळतं? दुसऱ्या वाक्यातून आपल्याला हे कळतं की प्रसाद खरंच खूप वेगाने पळतो. जर आपल्याला वाक्यामध्ये स्पेसिफिक आणि प्रिसाइज इन्फॉर्मेशन द्यायची असेल आणि समोरच्यापर्यंत पोचवायची असेल तर आपल्याला ॲडवर्ब मदतीला येतात. Adverbs are essential for enhancing English proficiency because they modify verbs, adjective and other adverb. इंग्लिशचं जर प्रभुत्व वाढवायचं असेल तर आपल्याला ॲडवर्ब्स खूप मदत करत असतात. ह्याच्यापूर्वी आपण ॲडवर्ब म्हणजे काय आणि ॲडवर्ब्सचे 4 प्रकार पाहिलेले आहेत आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲडवर्ब्स आणि त्याचे पुढचे 5 प्रकार पाहणार आहोत. सो बी रेडी फॉर फर्दर स्टडी. आता ॲडवर्ब्स म्हणजे काय तर क्रियाविशेषण, त्याच्याविषयी थोडक्यात माहिती मिळवूया. Adverbs are words that modifies adjective, verbs or other adverbs. Adverbs म्हणजे क्रियाविशेषण म्हणजे ते काय करतं? विशेषणाला किंवा क्रियापदाला किंवा दुसऱ्या क्रियाविशेषणाला त्याच्याविषयी विशेष आपल्याला माहिती देत असतं किंवा क्रिया कशी घडावी, कसं ती क्रिया घडलेली आहे त्याबद्दल हे आपल्याला ॲडवर्ब काय करतात? माहिती देत असतात. ॲडवर्ब provides detail on how, when, where, how often or to what extent an action happen. ॲडवर्ब आपल्याला कुठले डिटेल देत असतात? तर how क्रिया कशी घडली, when क्रिया कुठे घडली, क्रिया केव्हा घडली, where क्रिया कोठे घडली, हाऊ ऑफन कितीदा किती वेळा ती गोष्ट होत आहे, अँड टू व्हॉट एक्सटेंट किती प्रमाणामध्ये एखादी ॲक्शन घडत आहे किंवा होत आहे याबद्दलचा तपशील त्या एका शब्दामध्ये आपल्याला मिळत असतो. दे ऑफन बट नॉट ऑलवेज एंड इन ली. म्हणजे बरेचसे क्रियाविशेषण आहेत त्यांच्या शब्दाच्या शेवटी काय येतं? ly. त्यामुळे आपल्याला पटकन कळतं की हे ॲडवर्ब आहेत. परंतु काही असे इरेग्युलर ॲडवर्ब सुद्धा आहेत की त्या शब्दाच्या एंडिंगला ly नसतं परंतु ते ॲडवर्ब असतात. असे आपण वारंवार अभ्यास केला, वाचनात असे शब्द आले, वापरायला लागलं की आपल्याला ते कळत जातात. आता बघा ly असलेले ॲडवर्ब्स क्विकली, सॉफ्टली, स्लोली, आणखीन खूप सारे आहेत ते आपण पुढे पुढे पाहणार आहोत. इरेग्युलर फॉर्म्स की ज्याच्या एंडिंगला असे ly हे शब्द नसतात. सम ॲडवर्ब्स डू नॉट फॉलो द ly रूल सच ॲज फास्ट, हार्ड, वेल. हे सगळे ॲडवर्ब्स आहेत की जे ॲडजेक्टिव्ह, वर्ब्स किंवा अदर ॲडवर्ब्स आहेत हे काय करतात? मॉडिफाईज करतात, त्यांच्याविषयी विशेष माहिती देत असतात. म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जो असतो त्याला आपण ॲडवर्ब असे म्हणत असतो. आता आपण रेग्युलर ॲडवर्ब्स बघितले की जे क्विकली, सॉफ्टली, स्लोली आहेत आणि इरेग्युलर फॉर्म जे आहेत ते फास्ट, हार्ड, वेल अशा प्रकारचे आहेत. पहिल्या भागामध्ये आपण टाइप्स ऑफ ॲडवर्ब्सचे हे सगळे प्रकार पाहिले आणि त्याच्यापैकी पहिल्या 4 प्रकारांचा आपण सखोल अभ्यास केला. त्यामध्ये ॲडवर्ब्स ऑफ टाइम म्हणजे कालवाचक क्रियाविशेषण, ॲडवर्ब्स ऑफ प्लेस म्हणजे स्थलवाचक क्रियाविशेषण, ॲडवर्ब्स ऑफ मॅनर म्हणजे रीतिवाचक क्रियाविशेषण, ॲडवर्ब्स ऑफ रिझन म्हणजे कारणदर्शक क्रियाविशेषण. असे 4 प्रकार आपण पहिल्या भागामध्ये पाहिले आणि हा संबंधित व्हिडिओ तुम्ही आधी पाहून घ्या, त्यामुळे दुसरा भाग तुम्हाला सहज समजेल.
आता ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजे पुनरावृत्ती दर्शक क्रियाविशेषण. ॲडवर्ब ऑफ डिग्री किंवा क्वांटिटी म्हणजे परिमाणवाचक क्रियाविशेषण. ॲडवर्ब्स ऑफ ॲफर्मेशन किंवा निगेशन म्हणजे दृढतादर्शक किंवा नकारदर्शक क्रियाविशेषण. इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब्स म्हणजे प्रश्नवाचक क्रियाविशेषण आणि रिलेटिव्ह ॲडवर्ब्स म्हणजे संबंधी क्रियाविशेषण. तर अशा प्रकारे हे क्रियाविशेषणाचे प्रकार आहेत. ॲडवर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी. आता ॲडवर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी हा ॲडवर्ब्सचा प्रकार आहे. आता ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? सी, adverbs of frequency indicate how often an action occurs. कितींदा एखादी ॲक्शन झालेली आहे किंवा होत आहे हे सगळं आपल्याला adverbs of frequency मधून कळत असतं. Ranging from 100% means always to 0% never. म्हणजे एखादी ॲक्शन नेहमी घडते किंवा एखादी ॲक्शन घडतच नाही, यामध्ये जेवढ्या जेवढ्या वेळा ॲक्शन होत असतात त्या सर्व गोष्टी आपण ह्या ॲडवर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी मध्ये वापरत असतो. कॉमन एक्झाम्पल इन्क्लूड्स ऑलवेज. बघा कुठले कुठले आपण शब्द ह्याच्याकरता वापरतो? ऑलवेज, युजुअली, ऑफन, समटाइम्स, रेअरली अँड नेव्हर. This typically sit before the main verb but after the verb to be. मेन वर्बच्या आधी येतात आणि टू बीच्या रूपाच्या नंतर ह्याची आपण रचना करत असतो. की ॲडवर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजे यासाठी वापरले जाणारे जे शब्द आहेत हे कुठले शब्द किती प्रमाण दाखवत आहेत हे आपण आता पाहूया. जर मी ऑलवेज हा शब्द वापरला फ्रिक्वेन्सीसाठी तर तो 100% त्या ॲक्शनची तीव्रता दाखवत असतो. आय ऑलवेज ड्रिंक मिल्क. मी दररोज मिल्क घेते, मी नेहमी मिल्क घेते असा या वाक्याचा अर्थ होतो. म्हणजे 100% म्हणजे मी नियमितपणे दूध पिते. ऑलवेज म्हटलं की आपल्याला नियमितपणे हा भाव व्यक्त करता येतो. जर आपल्याला साधारणतः 90% भाव दाखवायचा असेल 90%, then we will use usually or generally. Often and frequently can be used when we want to show the frequency 70 to 80%. If we want to show frequency of 50%, we can use sometimes. Occasionally हे 30% प्रमाण दाखवतं आणि rarely किंवा seldom हे 10% दाखवतं and 0% means never, no, nothing. हा भाव नकारात्मक, पूर्णपणे नाही असा हा भाव आपण 0% साठी नेवर हा शब्द वापरून दाखवत असतो. Let's see examples. I usually go for a walk at night. मी नेहमी रात्री वॉकिंग करायला जातो. हे ह्या वाक्याचा अर्थ आहे. युजुअली म्हणजे नियमितपणे. तर आपल्याला नियमितपणे एखादी क्रिया करायची असेल तर आपण काय वापरतो? युजुअली. नेक्स्ट वन. Each school organize a cultural program annually. त्याची शाळा दरवर्षी कल्चरल प्रोग्राम ऑर्गनाइज करते. म्हणजे आपल्याला ॲन्युअली मध्ये काय कळत आहे की एखादी क्रिया वर्षातून एकदा होत असते. नेक्स्ट. जनरली वी ईट आईस्क्रीम ड्युरिंग समर. जनरली म्हणजे 90% आपण आईस्क्रीम कधी खातो? समर ह्या सीझन मध्ये खातो. उन्हाळ्यामध्ये बघा आपण आईस्क्रीम खात असतो. तर आईस्क्रीम खाण्याची क्रिया आपली वारंवार घडत असते. तर जनरली हा शब्द वापरून हा भाव आपण दाखवू शकतो. ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. पुढचा प्रकार आहे ॲडवर्बचा. ॲडवर्ब्स ऑफ डिग्री ऑन और क्वांटिटी म्हणजे परिमाणवाचक क्रियाविशेषण.
एखाद्या ऍक्शनचं किती परिमाण आहे हे या प्रकारातून आपल्याला कळत असतं. Now see, adverbs of degree modifies verbs, adjective or other adverbs by indicating intensify, extend or in some cases limitation. हे adverb of degree आहे, परिमाणवाचक क्रियाविशेषण आहे. हे आपल्याला परिमाण दाखवते की किती परिमाणामध्ये एखादी ऍक्शन घडलेली आहे. म्हणजे नक्की काय, दे आन्सर हाऊ मच, म्हणजे किती प्रमाणात, कोणत्या परिमाणात, टू व्हॉट एक्सटेंट, किती प्रमाणात, इंटेन्सिफायर्स म्हणजे किती तीव्रतेने, इन्क्रीजिंग म्हणजे किती तीव्रता त्याची वाढलेली आहे, मिटिगेटर्स डिक्रीज म्हणजे त्याची तीव्रता एखाद्या ऍक्शनची किती कमी आहे. तर हा जो भेदभाव आहे, हे परिमाण आहे, हे ऍडवर्ब्स ऑफ डिग्रीने आपल्याला कळत असतं. तर त्याच्यासाठी सुद्धा काही ठराविक शब्द आहे. हे शब्द आपण जर आता ऍडवर्ब्स ऑफ डिग्रीसाठी आपण कोणकोणते शब्द वापरू शकतो? सी द लिस्ट. एक्स्ट्रीमली, इमिजिएटली, टेरिबली, absolutely, totally, slightly, somewhat, barely, hardly, particularly, very, too, almost, rather, exactly. हे सगळे शब्द आपण ऍडवर्ब्स ऑफ डिग्री याकरता वापरून वाक्य प्रभावी करतो. Examples, your performance was absolutely amazing. बघा, या वाक्यामुळे काय कळतंय की तुमचा परफॉर्मन्स खरंच कौतुकास्पद होता. हे तुम्हाला तुम्ही ॲब्सोल्युटली हा ॲडवर्ब वापरून सुद्धा तुमच्या भावना तुम्ही समोरच्या व्यक्तीपर्यंत सहज पोचवू शकता आणि वाक्यालाही एक वजन प्राप्त होतं. आपली इंग्लिशची प्रोफिशियन्सी म्हणजे इंग्लिशचं प्रभुत्व सुद्धा वाढतं. तर अशा प्रकारची वाक्य करण्यासाठी आपल्याला ॲडवर्बचा खूप उपयोग होतो. नेक्स्ट वन, ही ऑलमोस्ट फिनिश द लंच. त्याने जवळजवळ सगळं लंच संपवलेलं होतं. म्हणजे ते काम पूर्ण होत आलेलं आहे ही भावना या वाक्यातून आपण ऑलमोस्ट वापरून पूर्ण करत आहोत. द वेदर वॉज एक्स्ट्रीमली कोल्ड. वातावरण किंवा हवामान अतिशय थंड होतं. तर अतिशय थंड होतं ही भावना आपल्या आतमध्ये आहे. ही दाखवण्यासाठी बघा मी एक्स्ट्रीमली वापरलं. एक्स्ट्रीमली मुळे काय झालं, तो भाव आपल्याला प्रगट करता आला. समोरच्याला त्या भागात नसेल, आपण हे समजा टेलिफोनवरनं सांगते, बापरे इकडचं वेदर अतिशय कोल्ड आहे, तर वेदर हिअर एक्स्ट्रीमली कोल्ड, ते ती व्यक्ती म्हणणार. आणि समोरचा जो मोबाईलवर आहे त्याला सहज कळणार, कारण एक्स्ट्रीमली कोल्ड म्हटल्या म्हणजेच वातावरण अतिशय थंड आहे, हवामान तिकडचं खूप थंड आहे, म्हणजे त्या ठिकाणी जाण्याची गरज नाही. त्याला फोनवरून सुद्धा समोरच्या व्यक्तीला कळेल की वातावरण एक्स्ट्रीमली कोल्ड आहे. आणि ते योग्य पद्धतीने आपण बोललो तर समोरच्याला आपल्या भावना सहज. नेक्स्ट टाइप इज adverb of affirmation or negation. An adverb of affirmation is a word that confirms or proves a statement is true, real or certain. Adverb of affirmation ने काय होतं की आपल्याला एखादं वाक्य खरं आहे का किंवा निश्चित आहे का हे कळत असतं. आता त्याच्यासाठी आपण कोणते कोणते शब्द वापरतो, तर certainly, definitely, absolutely, obviously or surely. तर अशा प्रकारचे आपण शब्द वापरत असतो. An adverb of negation is a word used to deny or refuse a statement. Adverb of negation मध्ये आपण एखादं स्टेटमेंट नाकारत असतो, indicating that something is not true or real. त्यातून आपण काय सांगतो की हे वाक्य खरं नाही, ही गोष्ट खरं नाही, हे साफ चुकीचं आहे. तर अशासाठी आपण
ॲडवर्ब ऑफ निगेशनचा वापर करतो. मग ह्याच्यासाठी आपण कोणते शब्द वापरतो? तर नेव्हर, नो, नॉट, नो लॉंगर, हार्डली, रेअरली, सेल्डम. तर असे शब्द आपण ॲडवर्ब ऑफ निगेशन साठी वापरून आपलं म्हणणं प्रभावीपणे समोरच्यापर्यंत मांडत असतो. नाव सी एक्झाम्पल्स. ॲडवर्ब ऑफ ॲफर्मेशन म्हणजे दृढतादर्शक वाक्य, खरं सांगणारे किंवा हा बाबा हे निश्चित आहे, निश्चितपणा दाखवणारे, खरं आहे हे जाणवून देणारी अशी ही वाक्य आहेत. आता हे कशी करायची पाहूया. Surely I will attend the wedding ceremony. नक्कीच मी लग्नाला हजर राहणार आहे. आता बघा इथे निश्चित सांगतोय, नक्कीच मी लग्नाला येणार आहे. म्हणजे तुमच्या वाक्यातला खरेपणा, निश्चितपणा समोरच्याला कळतो. नेक्स्ट, you are absolutely correct regarding school discipline. शालेय शिस्तीच्या बाबतीत तुमचं म्हणणं अतिशय बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जे काय म्हणत आहात तर ते सगळं योग्य आहे. तर हे आपल्याला व्यवस्थितपणे, निश्चितपणे सांगायचं असेल तर आपण ॲब्सोल्युटली करेक्ट हे असं हे वाक्यामध्ये रचना करून सांगू शकतो. नेक्स्ट वन इज The result of the election is indeed amazing. निवडणुकीचा निकाल अतिशय आश्चर्यकारक आहे. तर हा भाव बघा या वाक्यातून मी सहज प्रगट करू शकले. Indeed ह्या एका शब्दामुळे त्या वाक्याला मी वजन देऊ शकले आणि आपल्या भावना समोरच्यापर्यंत प्रभावीपणे मांडू शकले. तर अशा प्रकारे आपण ॲडवर्बचा नियमितपणे उपयोग करूया, ज्यामुळे आपली इंग्लिश प्रोफिशियन्सी आहे, आपली इंग्लिशवरचं प्रभुत्व आहे ते निश्चितच वाढेल. नेक्स्ट वन इज ॲडवर्ब्स ऑफ निगेशन म्हणजे नकारदर्शक ॲडवर्ब, नकारदर्शक क्रियाविशेषण. याच्यामधून आपण नकार दाखवत असतो. सी द एक्झाम्पल. शी नायदर टूक आईस्क्रीम नॉर कॉफी. तिने आईस्क्रीम पण घेतलं नाही आणि कॉफीही घेतली नाही. म्हणजे दोन्हीकडेही नकार, काहीच घेतलं नाही, आईस्क्रीम पण घेतलं नाही आणि कॉफीही घेतलं नाही. तर हा नकार दाखवण्यासाठी असे नायदर नॉर हे ॲडवर्ब्स वापरून आपण सहज दाखवू शकतो. नेक्स्ट, आय सेल्डम गो आउट ड्युरिंग समर. उन्हाळ्यामध्ये मी क्वचितच बाहेर जातो. म्हणजे जवळजवळ नाही, इथे नकारच आहे. जवळजवळ मी जातच नाही. 10% किंवा 5% मी जातच नाही, क्वचितच गेलो तर. ह्या प्रकारची भावना आपण सेल्डमने दाखवू शकतो. नेक्स्ट, none of the candidates were able to pass the interview. इंटरव्ह्यू मधून जे उमेदवार आले होते त्यातलं कुठल्याच उमेदवाराने इंटरव्ह्यू पास केलेला नाही. केवळ नन हा शब्द घातला त्यामुळे पूर्णपणे नकार आला. कोणत्याच उमेदवाराने इंटरव्ह्यू मध्ये पास होईल असं काही काम केलेलं नाही. म्हणजे कुठलाच उमेदवार पास झाला नाही. नन एकच शब्द, परंतु पूर्णपणे त्या वाक्याला नकार आला. पुढचा प्रकार आहे इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब्स. इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक, प्रश्नार्थक क्रियाविशेषण. आता प्रश्नार्थक क्रियाविशेषण मध्ये प्रश्नवाचक शब्द असणारे निश्चित. आणि आपण प्रश्न केव्हा विचारतो तर एखाद्या वेळेविषयी आपल्याला माहिती असते किंवा एखाद्या जागेविषयी माहिती असते किंवा एखादी गोष्ट का घडली याबद्दल आपण जाणून घेत असतो. ऑर मॅनर किंवा कशा प्रकारे एखादी गोष्ट झाली हे विचारण्यासाठी सुद्धा आपण इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब्सचा उपयोग करत असतो. लेट्स सी. इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब्स आर वर्ड्स used at the beginning of direct or indirect question to ask about time, place, reason or manner. इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब्स हे बहुतेक वेळा वाक्याच्या सुरुवातीला येतात आणि त्याच्यामधून आपण प्रश्न विचारत असतो की आपल्याला त्याची
माहिती हवी असते, आपल्याला काहीतरी जाणून घ्यायचं असतं आणि हे जाणून घ्यायचं असतं म्हणून आपण त्या प्रकारचे प्रश्न विचारत असतो. आता प्रश्न विचारताना आपण ठराविक ॲडवर्बच वापरतो. द मेन इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब्स आर व्हाय, कारण विचारणार, हाव, एखादी क्रिया कशी झाली हे विचारणार, व्हेअर, स्थळाविषयी माहिती हवी असेल तर, आणि व्हेन, केव्हा एखादी गोष्ट घडली त्या वेळेविषयी माहिती हवी असेल तर हे इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब्स आपण वापरत असतो. एक्झाम्पल्स, व्हाय आर यू चेंजिंग द चॅनल, इथे कारण विचारले बघा, चॅनल का सारखं सारखं बदलताय, तर कारण हवं आहे म्हणून आपण व्हाय हे ॲडवर्ब इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब वापरलेलं आहे आणि आपला प्रश्न समोर मांडलेला आहे. नेक्स्ट वन, Where did you keep my bag? माझी बॅग कुठे ठेवलीस? तर आपल्याला स्थळाविषयी माहिती हवी असेल, ठिकाणाविषयी माहिती हवी असेल तर where हे इंट्रोगेटिव्ह आपण ॲडवर्ब वापरतो. नेक्स्ट, When will you finish cooking? केव्हा संपवणार तुमचं कुकिंगचं काम? म्हणजे वेळेविषयी माहिती हवी असेल तर when हे इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब वापरून आपण ते वाक्य पूर्ण केलं आणि आपला प्रश्न विचारला. नेक्स्ट, हाऊ डू यू मेक मोदक, आता तुम्हाला इथे प्रोसेस माहित हवी असेल, मॅनर माहित हवी असेल तर हाव, कसं, कसे करतात मोदक, हा असा प्रश्न आपण हाव या इंट्रोगेटिव्ह ॲडवर्बने विचारलेला आहे. आता हे जे सगळे आपण बघितले शब्द इंट्रोगेटिव्ह, व्हाय, हाव, वेअर, वेन, हे सगळं तुमच्या ॲक्शन बद्दल प्रश्न विचारत आहेत. हे इथे मोदक कसे करता आहेत, तुम्ही चॅनल का बदलला आहे, तुमचं कुकिंग कधी पूर्ण होणार आहे, तर तुमची ॲक्शन जी आहे त्या ॲक्शन संबंधी विचारतात म्हणून ते सगळे इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब्स आहेत. तुमची ॲक्शन कशी होते आहे, कुठे होते आहे, केव्हा होते आहे, हा सगळा भाव या प्रश्नांमधून आपल्याला कळत असतो. नेक्स्ट टाईप इज रिलेटिव्ह ॲडवर्ब्स, म्हणजे संबंधी क्रियाविशेषण, संबंध दाखवणारे. वाक्यामध्ये मेन क्लॉज असतो, डिपेंडेंट क्लॉज असतो, तर मेन क्लॉज आणि डिपेंडेंट क्लॉज या दोघांमध्ये संबंध दाखवण्यासाठी रिलेटिव्ह ॲडवर्ब्सचा आपल्याला उपयोग होत असतो. हे संबंधी क्रियाविशेषण आहे, संबंध दाखवणारे, दोन वाक्यांमधला संबंध दाखवणारे. A relative adverb introduces dependent clause or an adjective clause and connects it to a main clause, modifying preceding noun. म्हणजे दोन क्लॉज जोडण्यासाठी, डिपेंडंट क्लॉज आणि मेन क्लॉज जोडण्यासाठी आपण या रिलेटिव्ह ॲडवर्ब्सचा वापर करत असतो. वाक्यामध्ये आपल्याला माहिती आहे केवळ एकच वाक्य नसतं, केवळ सिंपल वाक्य करून सगळ्या भावना आपण पोचू शकत नाही, तर आपल्याला केव्हा केव्हा कॉम्प्लेक्स सेंटेन्स करावे लागतात, कंपाऊंड सेंटेन्स करावे लागतात, म्हणजे एकाच वाक्यामध्ये दोन वेगवेगळी वाक्य असतात, क्लॉज असतात, तर ते जोडण्यासाठी रिलेटिव्ह ॲडवर्ब्सचा उपयोग होतो. These adverb describes place, time or reason. या ॲडवर्बमुळे आपल्याला कसली ओळख होते, ठिकाण, वेळ किंवा कारण. Providing more information without acting as the subject or object of the clause. म्हणजे वाक्याचं कर्ता किंवा कर्म न बनता वाक्यामधील ठिकाण, वेळ आणि कारण याच्या परामर्श घेणारे हे रिलेटिव्ह ॲडवर्ब्स असतात. आता जर आपण व्हेअर वापरला तर व्हेअर रिफर्स टू प्लेस, व्हेअर नेहमी कशाशी संबंधित असतो, ठिकाणाशी. व्हेन रिफर्स टू टाइम, व्हेन हे नेहमी आपल्याला वेळ दर्शवित असते, तर व्हाय रिफर्स टू अ रिझन, व्हाय हे नेहमी कारण दर्शवित असतं, कारण सांगत असतं. कारणी मीमांसा हवी असेल तर आपल्याला व्हायच वापरावा. This is the spot where the pandal was set up for भंडारा. हेच ते ठिकाण जेथे भंडारासाठी मंडप उभारला होता. आता बघा, वेअर या शब्दाचा उपयोग इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब्स म्हणून इथे केलेला आहे. वेअर मुळे आपल्याला ॲक्शन कुठे झाली हे कळतंय, त्या ठिकाणाविषयी
माहिती मिळते. तर अशा प्रकारे आपण इंट्रोगेटिव्ह ॲडव्हर्बचा वापर करतो. नेक्स्ट, कॅन यू टेल मी वेन द प्रोसेशन विल अराइव्ह हिअर? तुम्ही सांगू शकता का की प्रोसेशन म्हणजे मिरवणूक इथे केव्हा येईल? बघा, दोन वाक्य आहेत, तर एका वाक्यावर आपल्याला जोर द्यावा लागतंय. आपल्याला केव्हा, कधी येणार, कधी एखादी गोष्ट होणार, तर वेळेविषयी माहिती हवी असेल तर व्हेन वापरून आपण त्या शब्दावर काय देतो आहोत, जोर देतो आहोत. नेक्स्ट वन इज, ही एक्सप्लेन टू मी द रिझन व्हाय ही वॉज लेट. त्याने उशिरा येण्याचं कारण मला समजावून सांगितलं. कारण म्हणजे एखादी क्रिया का घडली हे दर्शविण्यासाठी आपण इथे व्हायचा उपयोग केलेला आहे. Thank you for watching my video. Please like, share and comment my channel Vidya Crown and subscribe it by pressing bell icon to get time to time notification. And thank you again. Wish you all the best.